राजकीय टॉप 9 बातम्या। रवींद्र चव्हाणांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। 2029 मध्ये 100% भाजपासाठी रवींद्र चव्हाणांकडे जबाबदारी। नागपूरच्या राजभवन इथं शपथविधीची तयारी पूर्ण। दुपारी 4 वाजता राज्याच्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवन येथील भव्य लॉनवर आता स्टेज उभारण्यात आलेला आहे। उद्योगपती मुकेश अंबानी आणि फडणवीसांमध्ये सव्वा तास चर्चा। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये बैठक। संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी पोहरादेवीच्या धर्मपीठमध्ये महंतांची बैठक। महंत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याची मागणी आहे। नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची थोड्याच वेळात बैठक। बैठकीनंतर मवियाची पत्रकार परिषद होणार आहे। काँग्रेसनं आणीबाणी लादली आहे ते पाप आता त्यांच्या डोक्यावरून कधीही धुतलं जाणार नाही। पंतप्रधान मोदींचा लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल। मोदी हे असत्य बोलणारे पंतप्रधान। इंदिरा गांधींनी आणीबाणी उघडपणे आणली आहे, लपून आणली नाही। आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या। मोदींच्या टीकेनंतर संजय राऊतांचा निशाणा। आरएसएसनं नेहमी मनुस्मृतीची तळी उचलून धरली आहे। तर राहुल गांधींची टीका तर संविधान आमचा आवाज, संविधानात प्राचीन भारताचे विचार। राहुल गांधींचं लोकसभेत वक्तव्य। मोदी संसदेत नवीन काही बोलले नाहीत। मोदींचं भाषण कंटाळवाणं। प्रियंका गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेमधील भाषणावर टीका।